वसुंधरा ही आपली माता आहे, तिचं संरक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। म्हणून आपण सर्वांनी एकतरी झाड लावलं पाहिजे आणि या वसुंधरेचं संरक्षण केलं पाहिजे। जय सियाराम। मी रेणुका पाटील तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करते तेलंगणा यात्रेमध्ये। वसुंधरेच्या संवर्धनाचा वसा घेऊन रामानंद संप्रदायाच्या 7 उपपीठावरून परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या वाढदिवसानिमित्त 7 यात्रा श्री क्षेत्र नाणीजधामकडे निघाल्या आहेत। तुम्ही पाहत आहात वसुंधरा पदयात्रा 2025 जी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या तेलंगणा उपपीठावरून 27 सप्टेंबर 2025 रोजी पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य मार्गदर्शन आणि संकल्पनेतून। आज आहे दिनांक 18 ऑक्टोबर 2025 वार शनिवार आणि आज आहे यात्रेचा 22वा दिवस। चला तर मग पाहूया आजच्या या मंगलमय दिवसाचे पहिले सूत्र। ಭೂಮಿ ನಮ್ಮ ತಾಯಿ, ಅದನ್ನು ರಕ್ಷಿಸುವುದು ನಮ್ಮ ಆದ್ಯ ಕರ್ತವ್ಯ। ಅದನ್ನು ರಕ್ಷಿಸಲು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕನಿಷ್ಠ ಒಂದು ಮರವನ್ನು ನೆಡಬೇಕು। ಜೈ ಸಿಯಾರಾಮ್। ನಾನು ರೇಣುಕಾ ಪಾಟೀಲ್ ತೆಲಂಗಾಣ ಯಾತ್ರೆಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇವೆ। ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ 7 ಉಪಪೀಠದಿಂದ 7 ಯಾತ್ರೆಗಳು ಹೊರತವು ಪೃಥ್ವಿ ಸಂರಕ್ಷಣೆಯ ಸಂದೇಶವನ್ನು ತಮ್ಮೊಂದಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋದವು। ನೀವು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 27, 2025 ರಂದು ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ತೆಲಂಗಾಣ ಉಪಪೀಠದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗುವ ವಸುಂಧರಾ ಪದಯಾತ್ರೆ 2025 ಅನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ। ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ ದಿವ್ಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮತ್ತು ಸಂಕಲ್ಪನೆಯಡಿಯಲ್ಲಿ ಇಂದು ಶನಿವಾರ ಅಕ್ಟೋಬರ್ 18, 2025 ಮತ್ತು ಇಂದು ಯಾತ್ರೆಯ 22ನೇ ದಿನ। इंदिना ಮೊದಲ अधिवेशन ನೋಡೋಣ। शांत आणि थंड वातावरणात मधुर अशा गायनाने काकड आरती संपन्न झाली। शांत ಮತ್ತು ತಂಪಾದ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಸುಮಧುರ ಗಾಯನದೊಂದಿಗೆ काकड आरतीಯನ್ನು ನಡೆಸಲಾಯಿತು। प्रातःकाळी काकड आरती नंतर वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले। ಬೆಳಗಿನ ಕಾಕಡ ಆರತಿಯ ನಂತರ ವೇದಗಳಲ್ಲಿ ಪಾರಂಗತರಾದ ಪುರೋಹಿತರು ಭಕ್ತರ ಸಹಾಯದಿಂದ ಪರಮಪೂಜ್ಯ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಷೋಡಶೋಪಚಾರ ವಿಧಾನದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಿದರು। धूप आरती संपन्न झाली। सर्व यात्रिकी आणि भक्तगण हातात टाळ घेऊन आरतीमध्ये समाविष्ट झाले होते। धूप आरती ಮಾಡಲಾಯಿತು। ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಮತ್ತು ಭಕ್ತರು टाळादೊಂದಿಗೆ आरतीಯಲ್ಲಿ ಸೇರಿಸಲಾಗಿತ್ತು। सर्व यात्रिकींनी त्यांचा सकाळचा चहा नाश्ता घेतला आणि आपापला गणवेश परिधान करून सर्व यात्रिकी शिस्तबद्ध रांगेत थांबले। यात्रा प्रशासनाद्वारे हा चहा नाश्ता आयोजित करण्यात आला होता। ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಬೆಳಗಿನ ಚಹಾ ಮತ್ತು ಉಪಹಾರ ಸೇವಿಸಿ ಸಮವಸ್ತ್ರ ಧರಿಸಿ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ। ಈ ಚಹಾ ಮತ್ತು ಉಪಹಾರವನ್ನು ಯಾತ್ರಾ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಿದ್ದಾರೆ। सुंदर सजवलेल्या रथात पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुका स्थापित करून यात्रा पुढील प्रवासाला निघाली। ಸುಂದರವಾಗಿ ಅಲಂಕರಿಸಲ್ಪಟ್ಟ ರಥದಲ್ಲಿ ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದ ನಂತರ ಈ ಯಾತ್ರಾ ತನ್ನ ಮುಂದಿನ ಪ್ರಯಾಣಕ್ಕೆ ಹೊರಟಿತು।
महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया राणीच वासे नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया राणीच वासे नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया राणीच वासे नाथ
रस्त्याच्या एका बाजूने अतिशय शिस्तीत चालत चालत ही यात्रा दीपराज पेट्रोल पंप, वाघबीळ, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी अल्पोपहारासाठी पोहोचली. ರಸ್ತೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಶಿಸ್ತುಬದ್ಧವಾಗಿ ಇರದು ಸಾಲುಗಳಲ್ಲಿ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವ ಈ ಯಾತ್ರಾ ಬಂದಿದೆ ದೀಪರಾಜ್ ಪೆಟ್ರೋಲ್ पंप, वाघबीळ, तालुके पन्हाळा, जिल्हे कोल्हापूर ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ತಲುಪಿದೆ. इथेच परमपूज्य रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले आणि सर्व यात्रिकांना अल्पोपहार देण्यात आला. ಇಲ್ಲಿ ಪರಮಪೂಜ್ಯ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯಜಿರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಪಂಚೋಪಚಾರ ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಿದರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರಿಗೆ ಅಲ್ಪೋಪಹಾರ ನೀಡಲಾಯಿತು. या अल्पोपहारासाठी अन्नदान केले आहे जयश्री शेषराम पाटील यांनी. त्यांना खूप खूप ಅಭಿನಂದನ್. ಈ ಅಲ್ಪೋಪಹಾರದಕ್ಕೆ ದಾನ ಮಾಡಿದ ದಾನಿಯ ಹೆಸರು ಜಯಶ್ರೀ ಶೇಷರಾಮ್ ಪಾಟೀಲ್. ಅವರಿಗೆ ಅನೇಕ ಅಭಿನಂದನೆಗಳು. औद्योगिकरणाचा सर्वात जास्त प्रभाव हा पर्यावरणावर पडतो. बांधकाम, खणकाम, जंगलतोड यातिरिक्त अन्य रासायनिक प्रक्रिया ज्या या पर्यावरणावर किंवा निसर्गावर केले जात आहेत. वेगवेगळ्या कारखान्यातून सोडला जाणारा धूर त्याने हवा प्रदूषण वाढते. त्याचबरोबर वेगवेगळी औद्योगिक यंत्रणे ज्याने या पर्यावरणाला नुकसान पोहोचू शकतो. जसे की वेगवेगळे गॅसेस, रेफ्रिजरेटर, एसी, आपल्या दैनंदिन वापरातील या वस्तू यांमधून सुद्धा प्रदूषण वाढते. एवढंच नाही, जे आपण वेगवेगळी रसायने वापरतो पीक वाढीसाठी किंवा तणनाशासाठी, त्या रसायनामुळे सुद्धा या पर्यावरणाला हानी पोहोचू शकते. औद्योगिकरण वाढले आहे, पण त्याचे दुष्परिणामही तेवढेच आहेत. हे जर थांबवायचं असेल तर औद्योगिक यंत्रणाचा किंवा रसायनांचा वापर कमी केला पाहिजे. सेंद्रिय खत, गांडूळ खत, शेणखत वापरले पाहिजे. औद्योगिकरणामुळे आपली कामे सोपी झाली, पण दुष्परिणाम वाढले आहेत. आपण वेळीच हे वापर कमी केले पाहिजेत, नाहीतर पुढे जाऊन खूप मोठा धोका पत्करावा लागेल वसुंधरेला आणि आपल्याला. ಕೈಗಾರಿಕೀಕರಣವು ನಿರ್ಮಾಣ, ಗಣಿಗಾರಿಕೆ, ಅರಣ್ಯನಾಶ ಮತ್ತು ಪರಿಸರ ಅಥವಾ ಪ್ರಕೃತಿಯ ಮೇಲೆ ನಡೆಸಲಾಗುತ್ತಿರುವ ಇತರ ರಾಸಾಯನಿಕ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳ ಮೂಲಕ ಪರಿಸರದ ಮೇಲೆ ಹೆಚ್ಚಿನ ಪರಿಣಾಮ ಬೀರುತ್ತದೆ. ವಿವಿಧ ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಂದ ಹೊರಸೂಸುವ ಹೊಗೆಯು ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತದೆ. ಜೊತೆಗೆ ಪರಿಸರಕ್ಕೆ ಹಾನಿ ಮಾಡುವ ವಿವಿಧ ಕೈಗಾರಿಕಾ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತದೆ. ನಮ್ಮ ದಿನನಿತ್ಯ ಬಳಕೆಯ ವಸ್ತುಗಳು, ಗ್ಯಾಸ್, ರೆಫ್ರಿಜರೇಟರ್ಗಳು ಮತ್ತು ಎಸಿಗಳು ಮಾಲಿನ್ಯವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವುದಕ್ಕೆ, ಬೆಳೆ ಬೆಳವಣಿಗೆಗೆ ಅಥವಾ ಕೀಟಗಳನ್ನು
ಕೊಳ್ಳಲು ನಾವು ವಿವಿಧ ರಾಸಾಯನಿಕಗಳನ್ನು ಬಳಸುತ್ತೇವೆ. ಈ ರಾಸಾಯನಿಕಗಳು ಪರಿಸರಕ್ಕೂ ಹಾನಿ ಮಾಡಬಹುದು. ಕೈಗಾರಿಕೀಕರಣ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ, ಆದರೆ ಅಡ್ಡಪರಿಣಾಮಗಳು ಕೂಡ ಹೆಚ್ಚುತ್ತಿವೆ. ಇಂಧನ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕಾದರೆ ನಾವು ಕೈಗಾರಿಕಾ ಯಂತ್ರೋಪಕರಣ ಅಥವಾ ರಾಸಾಯನಿಕಗಳ ಬಳಕೆಯನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕು. ನಾವು ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರಗಳು, ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರ ಮತ್ತು ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಬಳಸಬೇಕು. ನಾವು ಈ ಬಳಕೆಯನ್ನು ಸಕಾಲದಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕು. ಇದರಿಂದ ಮುಂದೆ ನಾವು ಗ್ರಹಕ್ಕೆ ಮತ್ತು ನಮಗೂ ದೊಡ್ಡ ಅಪಾಯವನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕಾಗುತ್ತದೆ. श्रीराम मल्टीपर्पज हॉल, पैजवाडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी यात्रा दुपारच्या महाप्रसाद आणि विश्रांतीसाठी पोहोचली. ಶ್ರೀರಾಮ್ ಮಲ್ಟಿಪರ್ಪಸ್ ಹಾಲ್, ಪೈಜವಾಡಿ, ತಾಲೂಕೆ ಪನ್ಹಾಳ, ಜಿಲ್ಲೆ ಕೋಲ್ಹಾಪುರ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣವು ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮತ್ತು ವಿಶ್ರಾಂತಿಗಾಗಿ ನೀಡುತ್ತದೆ. इथेच पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते षोडशोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले. ಇಲ್ಲಿ ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಷೋಡಶೋಪಚಾರ ವಿಧಾನವನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ವೇದಗಳಲ್ಲಿ ಪಾರಂಗತರಾದ ಪುರೋಹಿತರು ಯಜಮಾನರ ಸಹಾಯದಿಂದ ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು. सर्व यात्रिकांनी अतिशय शिस्तबद्ध रांगेत महाप्रसाद घेतला. इथे दिल्या जाणाऱ्या महाप्रसादासाठी अन्नदान केले आहे बालाजी गंगाराम चंदावाड यांनी. त्यांना खूप खूप अभिनंदन. ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಅತಿಶಯ ಶಿಸ್ತಬದ್ಧ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ನೀಡಲಾಗುವ ಮಹಾಪ್ರಸಾದಕ್ಕೆ ಬಾಲಾಜಿ ಗಂಗಾರಾಮ್ ಚಂದಾವಾಡ್ ಆಹಾರವನ್ನು ದಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ದಾನಿಗ ಅನೇಕ ಅಭಿನಂದನೆಗಳು.
आजचे हे मंगलमय सत्र इथेच संपते. आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात. जय सियाराम. ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಾವು ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಲ್ಲುತ್ತೇವೆ. ಮುಂದಿನ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಭೇಟಿಯಾಗುತ್ತೇವೆ. ಜೈ ಸಿಯಾರಾಮ್. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाडीच वासी नाथ महंता